खासदार साहेबांच्या हस्ते झालेला आहे, काय सांगणार त्या संदर्भात? परवानगी शासनाने परवानगी दिली नव्हती त्याची. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे. त्यांचा जर पुतळा कुठे होत असेल तर त्याला आमचं सुद्धा समर्थन किंवा आम्ही सुद्धा त्या बाजूने आहोत. छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर महापुरुष असतील यांचे जर कुठे पुतळे होत असतील तर त्यांचा विचार जर सर्वसामान्य माणसाकडे पोहोचण्याचं काम करत असतील तर निश्चितच त्याला आम्ही समर्थन देऊ. पण कुठं जर तिथं राजकारण होत असेल तर महापुरुषाच्या नावावर राजकारण करणं सुद्धा फार चुकीचं आहे, हे सुद्धा मी या निमित्तानं स्पष्ट करतो. मध्ये शिवसेनेचा उद्धव साहेबांचा आमदार येणाऱ्या 2029 साली होणार आहे. त्याची ओळख तुम्ही आज बघितली असेल, कशा प्रकारचा प्रतिसाद काल रात्रीपासून आजपर्यंत येतोय. रात्री सुद्धा उत्साहाचं वातावरण होतं. 2 वाजेपर्यंत रात्री लोक माझ्या बरोबर. आजही तुम्ही पाहता कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवला असताना जाहीर सभेपेक्षा जास्त लोक आज इथं आलेले आहेत. जवळपास आम्ही अंदाज व्यक्त केला होता की 2-3 हजारांचा आमचा मेळावा होईल. 10 ते 15 हजार लोक इथं आज आलेले आहेत. स्वतःहून लोकांचे रिस्पॉन्स, ज्याला प्रतिसाद म्हणते, ते उद्धव साहेबांवर खूप आहे. मोठ्या प्रमाणावर सहानुभूतीची लाट या देशामध्ये उसळलेली आहे. आणि जशा प्रकारचा भ्रष्टाचार, जशा प्रकारची बेरोजगारी, महागाई म्हणा की जातीमध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे. हे सर्वसामान्य नागरिकांनी आता ओळखलेलं आहे. यांची जे लोकांना वेड्यात काढण्याचं काम आहे आता लोकांनी ओळखलेलं आहे. त्यामुळे येणारी 2029 निवडणूक ही अतिशय सोपी होणार. बातमीमध्ये कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी अडचणी येत होत्या, निधी भेटत नव्हता. कार्यकर्त्यांना मतदान केलेलं आहे का? 18 लाख लोकांनी मतदान केलेलं आहे. ज्या लोकांनी तुम्हाला विरोधी पक्षात बसायचं किंवा उद्धव साहेबांच्या मागे पाठीशी राहावं यासाठी मतदान केलं होतं, त्या मतदाराला तुम्ही विचारलंय का? 18 लाख मतदारांनी तुम्हाला याचं समर्थन दिलंय का? तुम्हाला आताच विकास कसा आठवतो 25 वर्षानंतर? आणि जे सरकार भ्रष्टाचारामध्ये डुबलेलं आहे अशा सरकारला समर्थन देऊन तुम्हाला त्यामध्ये जाऊन भ्रष्टाचार करायचा आहे का? जे सरकार काहीच करू शकत नाही त्या सरकारच्या पाठीमागे तुम्ही का राहता? जी नाव आधीच फुल झालेली आहे, जिथं लोक यायला सुद्धा म्हणजे इतकी गर्दी, त्या गर्दीत तुम्ही जाऊन बसता कशासाठी? ही भ्रष्टाचार ते करतायत, त्यातनं काय आपल्या हाताला लागतंय का? यासाठी तुम्ही गेलायत का? हा सुद्धा फार मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेवर पोहोचला.